आणि 3 दशकांपूर्वीच्या एका प्रकरणामध्ये राज्याचे कृषी मंत्री दोषी आढळल्यात। माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 50,000चा दंड ठोठावला गेलाय। मंत्रीपद स्वीकारल्यापासूनच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असलेल्या माणिकराव कोकाटेंचा पाय या प्रकरणामुळे जास्तच खोलात गेलाय। कोर्टाने त्यांना लागलीच जामीनही मंजूर केला, पण तरी सुद्धा नियमानुसार त्यांचं मंत्रीपद आणि आमदारकी दोघांवरती सुद्धा टांगती तलवार आहे। राज्याच्या कृषी मंत्र्यांना न्यायालयाचा दणका। फसवणुकी प्रकरणी माणिकराव कोकाटे दोषी। आमदारकी आणि मंत्रिपदावर टांगती तलवार। अजितदादांचा आणखी एक मंत्री अडचणीत। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 29 वर्षांपूर्वीचे एक प्रकरण चांगलंच भोवलं। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघांना या प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे। 1995 साली सरकारी घराचा लाभ मिळवताना कोकाटेंनी कागदपत्रांची फेरफार करून फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेलाय। पण न्यायालयाच्या निर्णयामुळे कोकाटेंचं केवळ मंत्रिपदच नाही तर त्यांच्या आमदारकीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। ही राजकीय केस होती। गेल्या 30 वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे। त्यावेळेस दिघोळे साहेब राज्यमंत्री होते। माझं आणि दिघोळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती ही केस केलेली होती। त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे। मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे। निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे। मी अजून वाचलेलं नाही, वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन। 3 दशकांपूर्वी ज्या प्रकरणामुळे कोकाटे अडचणीत आले आहेत ते प्रकरण नेमकं काय आपण पाहूया। माजी मंत्री तुकाराम दिघोळेंनी 1995 साली माणिकराव कोकाटेंच्या विरोधात सदनिकांच्या घोटाळ्यासंदर्भात याचिका दाखल केली। सरकारी घर घेताना माणिकराव कोकाटेंनी कमी उत्पन्नाचा दाखला दिल्याचा आरोप याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला। खोटी माहिती सादर करून माणिकराव कोकाटेंनी शासनाच्या कोट्यातनं 2 सदनिका मिळवल्या। याच याचिकेच्या अनुषंगानं कोकाटे यांच्यावरती कलम 420 म्हणजे फसवणूक, कलम 465 कृत्रिम दस्तऐवज तयार करणं, कलम 471 बनावट दस्तऐवजांचा उपयोग करणं आणि कलम 474 सत्यता लपवणं या अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली होती। विश्वनाथ भास्कर पाटील हे ॲडिशनल कलेक्टर होते ULCचे। महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी फिर्याद दाखल केली होती। हे जे गव्हर्नमेंटचे 10% रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं, मी वकिली व्यवसाय करतो, की माझ्याकडे तेवढं आणि घर नाही आहे मला विशेष म्हणजे, हे असं सांगून तसे ॲफिडेव्हिट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्स ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जी कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते। आज जर कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली असेल तसं कायदेशीरदृष्ट्या जर आज बघितलं ते आज डिस्क्वालिफाय आज बितीला झालेले आहेत। आजचा जर निकाल बघितला तर ज्या दिवशी एखाद्या लोकप्रतिनिधीला 2 वर्षाचा कारावास होतो त्यावेळेस ते लोकप्रतिनिधी त्या प्रसंगी डिस्क्वालिफाय झालेला असतात। परंतु कायद्यामध्ये अनेक पळवाटा आहे, त्या निश्चितपणाने त्याचा आधार घेऊन ते याच्या पुढची वाटचाल करतील। या सगळ्या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात। माणिकराव कोकाटेंच्या संबंधाने जर आज निकाल लागला असेल तर निश्चितपणे माणिकराव कोकाटेंचा राजीनामा व्हायला हवा। पण राजीनामा घ्यायचा कोणी? तर राजीनामा घेण्याची सगळी जबाबदारी आहे ती मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची। माणिकराव कोकाटेंना या प्रकरणी आता कोर्टानं जामीन मंजूर केलाय, पण या निमित्तानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आणखी एक मंत्री कायद्याच्या कचाट्यात सापडलाय। यापूर्वी बीड प्रकरणावरनं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली होती। आता मुंडेंपाठोपाठ कोकाटेंबद्दल अजित पवार कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक।